सोलापुरात भाजपचा पराभव का झाला? सोलापूरच्या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? काँग्रेसच्या विजयाची कारणे नेमकी कोणती? याबाबत जाणून घेऊया. सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिल्या महिला उमेदवार मिळाल्या. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा 74,197 मतांनी पराभव केला. मागील 10 वर्षांपासून सोलापुरात भाजपचा खासदार होता, पण यावेळी चित्र बदलले. सोलापूरकरांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पदरात विजय टाकला. सोलापुरात भाजपचा पराभव का झाला? सोलापूरच्या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? काँग्रेसच्या विजयाची कारणे नेमकी कोणती? याबाबत जाणून घेऊया. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना आघाडी मिळाली. काँग्रेसला मताधिक्य मिळालेल्या पंढरपूर, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार तर मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. स्वतः आमदार राहिलेल्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना केवळ 796 मतांचे मताधिक्य मिळाले. पण 2019च्या निवडणुकीत भाजपला येथे आघाडी होती. मागील निवडणुकीत 1,70,000 मते घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडी फॅक्टर या निवडणुकीत चालला नाही. 2019च्या निवडणुकीत वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल 1.5 लाखांच्या आसपास मते मिळाली होती. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितकडून राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवले होते. मात्र गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसमध्येच प्रवेश केला. त्यामुळे वंचितने अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पाठिंबा दिला. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांची जादू म्हणावी तितकीच चालली नाही. मराठा आरक्षण, कांदा निर्यात बंदी, सोलापूरचा विकास, बेरोजगारी, मागील 2 खासदारांच्या बाबतीत असलेल्या निष्क्रियतेचे आरोप या मुद्द्यावरून सोलापुरात भाजप विरोधात वातावरण होते. हे मुद्दे काँग्रेसने उचलून धरले. अल्पसंख्याक मतदारामध्ये समान नागरी कायद्याची असलेली भीती आणि मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बचाव हा केला गेलेला प्रचार काँग्रेसला फायदा देणारा ठरला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी बेरजेचे राजकारण केले. काँग्रेस सोडून गेलेल्यांना परत घेतले. विरोधात जाणाऱ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत त्यांना आपल्या बाजूने करण्यात यश मिळवले. लेकीसाठी सुशीलकुमार शिंदे यांनी जीवाचे रान केले. दिवस रात्र मेहनत घेतली. ग्रामीण भागातील मतदारांशी प्रणिती शिंदे यांनी केलेला थेट संपर्क फायद्याचे ठरले. स्वतःला सोलापूरची लेक म्हणून मतदारांना भावनिक साथ तर राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच पत्र लिहून त्यांना बाहेरचा उमेदवार असे ठरवले. भाजपच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवला. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्याने कारखान्याच्या सभासदांमध्ये असलेली नाराजीचा भाजपला मोठा फटका बसला. मोहोळ पंढरपूर भागात जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. 2 विधानसभा मतदारसंघात भाजपला तब्बल 1 लाख मतांचा फटका बसला. आमदार प्रणिती शिंदेंनी जाईजुई विचार मंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर 2009 साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव देखील आमदार प्रणिती शिंदेंनी केला. 2014-2019च्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही, त्याही वेळी आमदार प्रणिती शिंदेंनी विजयश्री खेचून आणला. सलग 3 वेळा आमदार राहिल्याने सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदेंची चांगली पकड आहे. तर प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी संधी देऊन प्रणितींना चांगलेच बळ देखील दिले आहे.